नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं इंडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। गंगापूर येथे मित्राकडूनच मित्रावरती गोळीबार, बंदुकीच्या 4 गोळ्या झाडण्यात आल्या। यातील जखमी तरुणावरती घाटी रुग्णालयात उपचार सुरू आणि पोलीस तपास सुरू। तर महायुती सरकारनं शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन मतं मिळवली। शिवसेना नेते अंबादास दानवेंचा आरोप, क्या हुआ तेरा वादा, आंदोलनास सुरुवात। आता बघूया सविस्तर बातम्या। महायुती सरकारनं शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं देऊन मतं मिळवली असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। त्यांच्या क्या हुआ तेरा वादा या जन आंदोलनास आज 5 जून पासून सुरुवात झाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय। शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण मराठवाड्यात आजपासून एक जन आंदोलन शेतकऱ्यांच्या विषयाला हात घेऊन सुरू करण्यात आलेलं आहे। सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळेस कर्जमुक्तीचं आश्वासन दिलेलं, हमी भावाचं आश्वासन दिलेलं, SG/STच्या माध्यमातून शेतकऱ्याचा बी बियाणे खताचा परतावा द्यायचं ठरवलेलं, पीक विम्याच्या बाबतीत काही धोरण ठरवलं होतं ते बदललं गेलं, हर घर जलजीवन योजनेचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं वचन दिलं होतं आणि मला वाटतं हे सगळ्या गोष्टी ज्यांनी वादे केले होते परंतु एकही वादा पुरा होत नाही। कर्जमुक्ती तर एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्र्यात आम्ही हे बोललेलोच नाही, दुसरे पक्ष बोलायला तयार नाही। लाडक्या बहिणींच्या संख्या कमी करत गेलेले, पीक विमा जवळपास बंद केल्याचा माय वर्षातून एकदा तोही कापणी प्रयोगावर आधारित कोणतंही नुकसान झालं, नैसर्गिक आपत्ती आली तर पीक विमा मिळणार नाही। हमी भाव परवाच्या दिवशी जाहीर झाला, तो सोयाबीनचा जे 6000 रुपयाचं आश्वासन देशाच्या पंतप्रधानांनी दिलेलं असताना आता 5300 काहीतरी हमी भाव दिला जातो। थोडक्यात या सरकारला क्या हुआ तेरा वादा हा प्रश्न आम्ही या आंदोलनाच्या निमित्तानं विचारतोय। कारण ह्या सरकारने नुसते वादे तर केले पण ते सगळे खोटे वादे केलेले आहेत आणि म्हणून शिवसेना शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरलेली। आत्ताच्या घडीला मराठवाडा व्यापी निश्चित राज्यात जाईल, परंतु आज आम्ही पार गाव पातळीपासून तलाठी ग्रामविकास अधिकाऱ्यापासून तर कलेक्टर विभागीय आयुक्तापर्यंत सगळ्यांना भेटतात आमचे शिवसैनिक। एक निवेदन देतात कारण हे सुरुवात आहे। उद्या आम्ही सत्ताधारी पक्षाचे जेवढे आमदार खासदार मंत्री असेल यांच्या घरी वाजत गाजत जाणार आहोत आणि हे निवेदन देणार आहोत। नंतर आम्ही गाव पातळीवर जनजागृती प्रत्येक तालुक्यामध्ये जवळपास एक 25 गाव बैठका, सभा नाही याला गाव बैठका ठेवलेल्या आहे आणि मराठवाड्यामध्ये 72 तालुक्यात 25 जर बैठका झाल्या तर मला असं वाटतं जवळपास 1800-1900 सभा संपूर्ण मराठवाड्यात होतील। सभा म्हणण्यापेक्षा गाव बैठका आहे आणि या गावकऱ्यांमध्ये आम्ही सरकारने दिलेल्या वाद्याविषयी एक जनजागृती करणार आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने सोडवावेत अशा प्रकारचं आवाहन करणार आहोत। स्थानिक भाजप नेते जोशात आहेत। येणाऱ्या मनपा निवडणुकीत कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ असेल हे अजून ठरलेलं नाहीये, असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले। तर शिंदे गटाच्या आक्रमकतेवरती भाजपने सॉफ्ट धोरण स्वीकारत यावरती पक्षश्रेष्ठी दिशा ठरवतील, असं भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय। मात्र यावरून मनपा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीत ठिणगी पडल्याची चर्चा जोरदार रंगात आली आहे। सर्वे जर असं बोलत होता, गेली लोकसभेमध्ये शिवसेना भाजपला जास्त जागा येणार, 420 क्रॉस करणार किंवा महाराष्ट्रामध्ये जास्त जागा येणार, कमी का झाल्या त्या अंदाज असतात। त्या अंदाजावर आपण राजकीय गणित बांधणं हे चुकीचं असतं। म्हणून हे फक्त पक्षाच्या नेत्यांना काही अंशी आपली परिस्थिती काय किंवा पक्षाची स्थिती काय याचाच फक्त ते आढावा घेत असतात। म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याचा सर्वे प्रत्येक पक्षाच्या नेत्याने केलेला आहे। मग त्याच्यामध्ये कोण छोटा भाऊ कोण मोठा भाऊ हे आता ठरणार नाहीये, याला अवधी आहे। असे आणखीन मधल्या काळामध्ये आणखीन सर्वे होतील, आणखीन त्याचे रिझल्ट येतील। म्हणून आम्ही सर्वेवर काही अंशी सर्वेचा बेस घेऊन परंतु पक्षाचं कामकाज करत असतो। म्हणून आजच्या घडीला हे सांगणं उचित नाही कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ असं जर ते म्हणत असतील तर त्यांचे वरिष्ठ नेते जे आहेत त्यांना नक्की समज देतील। कार्यकर्ता
आणि कार्यकर्त्याच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी नेहमीच निवडणुकीच्या अगोदर सुरू असतात. त्यात काही शंका नाही, कारण कार्यकर्ता प्रचंड मेहनत करत असतो. परंतु त्या संदर्भातला अंतिम निर्णय जो असतो, अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेत असतात. त्यामुळे पक्षश्रेष्ठी त्या संदर्भातला निर्णय घेतील की या सगळ्या गोष्टीमध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितराव असतील, ही सर्व मंडळी अतिशय गेल्या अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव लक्षात घेता जे या संदर्भातला निर्णय घेतील आणि ते त्या संदर्भात योग्य वेळेला त्या संदर्भातले जे काही निर्देश द्यायचे असतील, निर्देश आम्हा सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना देतील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा काही कोरोनाचे रुग्ण आढळले असून त्यांना होम क्वारंटाईन ठेवण्यात आलंय. तर नागरिकांनी घाबरून न जाता लहान मुले आणि वयस्कर नागरिकांची काळजी घ्यावी असं आवाहन महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी एडीएनच्या माध्यमातून सांगितलं आहे. सध्या मागच्या 8 ते 10 दिवसापासून ज्या काही मीडियामध्ये न्यूज येत आहेत किंवा ज्या काही गाईडलाईन्स आम्हाला प्राप्त आहेत, त्या अनुषंगाने आम्ही मागच्या 10 दिवसापासून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभाग, माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत सर यांच्या मार्गदर्शनाच्या अंडर आम्ही पूर्ण सेंटरला टेस्टिंग सुरू केलेली आहे. ILI सारीचे पेशंट जे आहे त्या रुग्णामध्ये आम्ही टेस्टिंग करत आहोत. साधारणतः आत्तापर्यंत एक 400-450 पर्यंत आम्ही टेस्टिंग केलेले आहे. त्या टेस्टिंगमध्ये मागच्या 3 दिवसामध्ये जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत ते पॉझिटिव्ह रुग्ण आजच्या तारखेपर्यंत एक म्युनिसिपल कॉर्पोरेशन एरियामध्ये 10 आहेत आणि सर्व रुग्णांना आम्ही कॉन्टॅक्ट आमच्या वॉर रूमतर्फे सकाळ संध्याकाळ करतो. सर्व रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. सर्दी, ताप, खोकला अशा पद्धतीचे त्यांचे सिम्पटम्स आहेत. कुठलाही पेशंट रुग्णालयात ॲडमिटेड नाही आहे आणि या अनुषंगाने मागच्या 8 दिवसापासून आम्ही आत्तापर्यंत सर्व आमच्या आरोग्य विभागाच्या 3 बैठका घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जे काही प्रिपेअर्डनेस असतं, म्हणजे बेड सर्व, त्याच्यानंतर पूर्ण यंत्रसामग्री, ऑक्सिजन स्टोरेज कॅपॅसिटी, त्याच्यानंतर पूर्ण इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट, त्याच्यानंतर जे टेस्टिंग किट, या सर्व गोष्टीचं आम्ही ॲनालिसिस केलेलं आहे. त्याचं आमचं पूर्ण प्रिपेअर्डनेस आहे आणि सध्या ही जी काही टेस्टिंग चालू आहे ती टेस्टिंग सर्व 40 आरोग्य केंद्रावर आमची चालू आहे. नाही, सध्या तरी म्हणजे जे काही रुग्ण पॉझिटिव्ह आहेत त्यांचं जे आम्ही एक्झामिनेशन केलेलं आहे किंवा त्यांना जे काही आम्ही टॉक केलेलं आहे, तर ते सर्व आउट ऑफ डेंजर किंवा माइल्ड साईन सिम्पटम्सचे आहेत. सध्या तरी अशी काही घाबरून जाण्यासारखी परिस्थिती वाटत नाही आहे. माइल्ड अशा पद्धतीचे साईन सिम्पटम्स आहेत. येस, ऑब्वियसली या पूर्ण ट्रेंडमध्ये आपण जे म्हणतो सर्वात हाय रिस्क ग्रुप जो आहे सिनियर सिटीजन आणि पिडियाट्रिक, तर या दोन्हीही ग्रुपनी विशेष काळजी थोडी घेणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये जेव्हा केव्हा ताप, सर्दी, खोकला असं साईन सिम्पटम्स जाणवू लागतं त्यावेळेस डॉक्टरांचा सल्ला घेणे, जर तपासणी त्यांनी ॲडवाईस केली असेल तर RT-PCR करून घेणे आणि तसे काही जर आपल्याला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह सायन्स जर आढळले तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला जे काही होम आयसोलेशन आणि ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे तो फॉलो करणं गरजेचं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरामध्ये एका युवकाने मित्रावरच गोळीबार केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली असून बंदुकीच्या 4 गोळ्या यात झाडण्यात आल्यात. यातील जखमी झालेल्या तरुणावरती घाटी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरामध्ये एका युवकाने मित्रावरच गोळीबार केल्याची घटना दिनांक 5 जून रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.
प्रेम प्रकरणातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत असून बंदुकीच्या 4 गोळ्या यात झाडण्यात आल्या आहेत. आदिनाथ जाधव असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे, तर गोळी झाडणारा मित्र हा घटनास्थळावरून फरार झालाय. या प्रकरणी जखमी तरुणाला तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावरती घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास गंगापूर पोलीस करतायत. सदर घटनेबाबत जखमी तरुण आदिनाथ जाधव यांनी एडीएन सोबत बोलताना या घटनेविषयी अधिक माहिती दिली. काय झालं नेमकं? तुमचं नाव काय पहिलं? आदिनाथ दिले जातो. काय झालं काय? आम्ही चहा घेत होतो, ती त्याची बायको पुढे गेलेली आहे. हां, तर त्याला वाटतं मी नेलेली. किती जण होते फायर करणार? काय झालं जण? एकटाच होतो तिला. एक जणच होते. किती गोळ्या फायर केल्या? 4 गोळ्या फायर केल्या. नेमकं घटना कुठं झाली? ते माझ्या हॉटेलवर गंगापूर. माझ्या वाटलं गंगापूरमध्ये. नेमकं एक जण चालता का इथून? हा एकच जण. त्या अगोदर काही धमकी वगैरे दिली तुम्हाला? त्यानंतर तुम्हाला ॲडमिट झाली इकडे झाली डायरेक्ट तुम्ही घाटीमध्ये का? बरं, प्रकृती कशी आहे आता? आहे नाही तर मरत असतो. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दाता. माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं. रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला. तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालं आहे. आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोकंसुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो
कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं. पुन्हा एकदा एडियन बातमीपत्रात मी मनपूर्वक स्वागत करतो. छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एक पेड माँ के नाम या उपक्रमाअंतर्गत प्रत्येकाने आपल्या आईच्या आठवणीसाठी एकतरी झाड लावावं व त्याचं संगोपन करावं असं आवाहन डॉक्टर भागवत कराड यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरोद्वारा जिल्हा प्रशासन आणि सायकलिस्ट फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर यांच्या सहयोगाने कॅनॉट प्लेस छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. दिनांक 5 जून रोजी सकाळी 6:30 वाजता भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय छत्रपती संभाजीनगरद्वारा जिल्हा प्रशासन आणि सायकलिस्ट फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर यांच्या सहयोगाने कॅनॉट प्लेस छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सायकल रॅलीचे उद्घाटन डॉक्टर भागवत कराड यांनी केलं. यावेळी शिवराज मुंडे, सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर विजय व्यवहारे, रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे फाउंडर आणि सेक्रेटरी भिकन आंबे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर कराड म्हणाले की एक पेड माँ के नाम या उपक्रमाअंतर्गत प्रत्येकाने आपल्या आईच्या आठवणीसाठी एकतरी झाड लावावं, त्याचं संगोपन करावं. पुढे बोलताना ते म्हणालेत की एक पेड माँ के नाम हे उपक्रम आम्ही 2 महिने राबवणार आहोत व जास्तीत जास्त झाडे लावणार आहोत. डॉक्टर व्यवहारे यांनी सायकल चालवण्याचे फायदे सांगितले. कार्यक्रमाचं प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संतोष देशमुख यांनी केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्र शासनाचे पंजीकृत आभा कला मंच छत्रपती संभाजीनगर यांच्या पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमामध्ये सायकलिस्ट यांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं व सर्वांनी एकत्र पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता केंद्रीय संचार ब्युरोचे प्रदीप पवार, प्रीती पवार, मालू वाडेकर, शरद सदगिले व सायकलिस्ट फेडरेशनचे अधिकारी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतला. आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. त्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी प्रत्येकाला एक मंत्र दिला आहे, एक पेड माँ के नाम. प्रत्येकाने आपल्या आईच्या आठवणीसाठी म्हणून एक झाड लावण्याची गरज आहे आणि त्याचं संगोपन करण्याची सुद्धा गरज आहे. आज संभाजीनगर शहरामध्ये इन्फॉर्मेशन ब्युरोच्या माध्यमातून अधिकारी श्री देशमुख यांनी सायकलिंगची एक स्पर्धा ठेवलेली आहे. त्या निमित्तानं या स्पर्धेमध्ये जवळजवळ 50च्या आसपास सायकल रेसलर्स सहभागी झालेले आहेत. मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि हा जागतिक पर्यावरण दिन सर्वांनी मोठ्या आनंदात आणि या पृथ्वीचं पर्यावरण रक्षण करण्यासाठी साजरा करावा असं आवाहन करतो. माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी दिलेलं एक पेड माँ के नाम हे आम्ही 2 महिने करणार आहोत आणि जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. घाटी रुग्णालय परिसरामध्ये जो कोणीही वाढदिवसाच्या तसेच अभिनंदन, शुभेच्छा या आशयाचं बॅनर लावेल यावरती कारवाई करण्यात येईल असं अभ्यागत समिती मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये ठराव घेऊन तो पारित करण्यात आला होता. मात्र आता स्वतः अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांना व त्यांच्या शुभचिंतकांना याचा विसर पडलाय की काय असा प्रश्न अभ्यास समिती सदस्य ॲडव्होकेट इक्बाल सिंग गिल यांनी एडियन सोबत बोलताना उपस्थित केलाय. घाटी हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल या ठिकाणी कोणतेही पोस्टर लावू नये. कर्मचारी असो किंवा लीडर असो कोणी असो यांनी ह्या ठिकाणी पोस्टर वगैरे काही लावू नये, विद्रूपपणा करू नये असं आम्ही अभ्यागत समितीचे ठराव झालेला आहे. आणि
माननीय राठोड साहेब यांचा पोस्टर लावला होता मागील तत्कालीन दिन. तर आम्ही त्यावर त्यांना पत्र दिलं होतं, ते ताबडतोब काढण्यात आलं होतं. तसेच या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी लावले होते, त्याला तात्पुरती बदली करण्यात आली आहे. परंतु ह्या ठिकाणी मनमानी कारभार अधिष्ठाताचा चाललेला आहे, प्रभारी अधिष्ठाताचा चाललेला आहे. ह्या ठिकाणी जे लावलेलं आहे हे शासनाच्या GR प्रमाणे एकदम विरुद्ध आहे. या ठिकाणी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या संबंधी आम्ही वरिष्ठांना या ठिकाणी कळवू. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर घाटी येथे आम्ही समितीवर असताना एक ठराव पास केला होता अभ्यागत समितीच्या मीटिंगमध्ये की इथे जे विद्रुपीकरण केलं जातं बॅनर लावून व स्थानिक स्तरावरचे नेते किंवा इथलचे कर्मचारी तर त्यांचे बोर्ड वाढदिवस असे काही कार्यक्रम असले तर बोर्डवर अशा प्रकारे जाहिराती करू नये की असं हे शोभतक आहे. तर प्रशासनाचे अधिकारीच जर असे बोर्ड लावायला लागले आणि त्यांच्या दुसऱ्या कोणी बोर्ड लावले तर त्यांना विरोध केला जातो, त्यांना दंडात्मक कारवाई करेल अशी धमक्या दिल्या जाते. तर हे सुरक्षा रक्षक आता झोपलेत का? तर सुरक्षा रक्षक ज्यावेळेस आता इथं एखादा आमरण उपोषणासाठी बसतो आणि साधारण टेंट टाकतो त्यावेळेस तुम्ही नियम दाखवतात की इथं बसू शकत नाही, लगेच 10 सिक्युरिटी येतात. तर मग हे कोणाच्या आदेशाने चालू आहे हे प्रकरण? मग आमचं म्हणणं एवढंच आहे की जो शासनाचा निर्णय जो ठराव झालेला आहे त्याचं पालन केलं पाहिजे. आता ह्या मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार कोण असा हा मोठा प्रश्न आहे. तर आम्ही हे मोठा जो आहे तर यांची कंप्लेंट आम्ही सगळीकडे वरिष्ठ स्तरावर करणार आहोत आणि हे बॅनर जर थोडंसं जरी काहीतरी असेल मनाची तर एक तात्काळ काढण्यात यावं असं एक मागणी आहे. सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली MIDC तालुका मोहळे येथे राहणाऱ्या 26 वर्षीय आशा राणी भोसले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शिवसेना नेत्या आणि उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी पीडित कुटुंबास भेट देऊन माध्यमांशी संवाद साधलाय. आज सोलापूरमधल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची मी बैठक घेतली आणि ती अनौपचारिकच चर्चा होती, परंतु त्याच्यामध्ये काही मुद्दे होते की एक घटना घडलेली आहे. आशा राणी भोसले यांचा अत्यंत दुर्दैवी असा आत्महत्येतून मृत्यू झालेला आहे. अशा घटना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडत आहेत. दुसऱ्या 2 घटनांमध्ये सोलापूरमधल्या सुद्धा छळाला कंटाळून अजून एका महिलेने आत्महत्या केलेलीच आहे. पण अजून एक वेगळी आणि अतिशय खेदकारक घटना म्हणजे 14 वर्षाच्या मुलीला वडिलांनी सातत्याने काळतोंडी म्हणून हिणवल्यामुळे त्या 14 वर्षाच्या मुलींनीसुद्धा आत्महत्या केलेली आहे. या संदर्भात प्रत्येकाच बाबतीत आपण पोलिसांना जबाबदार धरू शकत नाही. समाजाच्या मध्ये जी स्त्रियांच्यावरती अन्याय अत्याचार करण्याची एक दुजाभाव सगळा, मग तो वडिलांकडून केलेला असेल किंवा पतीकडून केलेला असेल, हा जो सहन करायला लागतो आहे त्याच्यामधून अतिशय दुर्दैवी अशा घटना घडत आहेत. मी आज पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी तसंच DCP सोलापूर शहराच्या ज्या आहेत त्याचबरोबर CEO डेप्युटी CEO दोघंही जणं, परिवहनचे अधिकारी अशांशी तपशीलवार चर्चा केलेली आहे. आणि लवकरच पंढरपूर इथल्या स्थानिक देवस्थानचे प्रश्न, स्थानिक नगरपालिकेचे प्रश्न आणि वारी ही सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून तिथलं जर का सुरळीत यंत्रणा झाली नसेल तर मग बाकी बरेच प्रश्न उपस्थित होतात. त्या दृष्टीने एक लवकरच बैठक घेणार आहे. पण आज महत्त्वाचं म्हणजे आशा राणी भोसले यांच्या विषयामध्ये ज्या पोलिसांनी तडजोड केली परंतु नंतर ती प्रत्यक्षात आली नाही आणि महिलेचा छळ झाला, त्या पोलिसांची तुम्ही चौकशी करा अशा प्रकारचे निर्देश मी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण मिळून त्यांच्याकडच्या भरोसा सेलमधल्या ज्या महिला आहेत त्यांची आणि महिला दक्षता समितीच्या महिला, विधी आणि न्याय विभाग समितीतर्फे जे मदतीचं काम जातं आहे त्याचा समन्वय, त्याचबरोबर वन स्टॉप क्रायसिस सेंटर मधल्या कर्मचारी, महिला बालविकास विभागाच्या महिला, या सगळ्यांना एकत्र करून जी माहिती आहे वेगवेगळ्या योजनांची आणि महिला सुरक्षिततेबद्दलची, ती ज्या स्त्रियांचे फोन नंबर सरकारकडे आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना ज्या योजनांची माहिती देता येईल त्यात जास्तीत जास्त म्हणजे लाडक्या बहिणींपर्यंत आणि इतर लाभधारकांपर्यंत ही माहिती पोचवावी असे निर्देश दिलेले आहेत. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा दोषसिद्धीचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये शहराचं प्रमाण जवळजवळ 40% आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये सोलापूर शहराला दोषसिद्धीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण असल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे. या पार्श्वभूमीवरती सोलापूरमधल्या आजच्या बैठकीमधून
3% विकास निधीचा उपयोग महिलांसाठी करणं, त्याचबरोबर पंढरपूर यात्रेच्या मध्ये स्वच्छता आणि याबाबत ताबडतोब पावले उचलले जाणं आणि महिला सुरक्षिततेबद्दलच्या अनेक चांगल्या कल्पना समोर आलेल्या आहेत. त्या दृष्टीने ही बैठक यशस्वी झाली. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं आज अक्कलकोटमध्ये आगमन होतं आहे, तर त्या सगळ्या बैठकीचा पाठपुरावा मी नंतर सरकारकडे विविध माध्यमातून करणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांकडे याबद्दलचा अहवाल देऊन माझा पाठपुरावा पालकमंत्र्यांच्या मार्फत सुद्धा प्रत्यक्षात आणला जाईल. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. गंगापूर येथे मित्राकडूनच मित्रावरती गोळीबार, बंदुकीच्या 4 गोळ्या झाडण्यात आल्या. यातील जखमी तरुणावरती घाटी रुग्णालयात उपचार सुरू आणि पोलीस तपास सुरू. तर महायुती सरकारनं शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन मतं मिळवली. शिवसेना नेते अंबादास दानवेंचा आरोप. क्या हुआ तेरा वादा, आंदोलनास सुरुवात. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.